हॅलो हाय नमस्कार। आज मस्तपैकी प्रॉन्स मसाल्याची रेसिपी शेअर करते। सिंपल सोपी मस्तपैकी टेस्टी अशी आहे प्रॉन्सची रेसिपी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। छानपैकी 1 किलो प्रॉन्स असे फ्रेश साफ करून घेतलेले आहेत। आता आपण तिथे 2 कांदे घेतलेत। आपल्याला 2च कांदे लागणार, कांदे मोठे होते म्हणून मी 2च घेतले। आधी घेतले होते 3 पण 2 इनफ आहेत, त्याच्यामुळे 2 कांदे घेतलेले आहेत। ते बारीक चिरून घेऊया। आता एका भांड्यामध्ये तेल घेतले, 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो आपण शिजायला ठेवूया। कांदा शिजेपर्यंत आपण त्याच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया। तो आता मसाला असा आपल्याला एकदम असं स्मूथ नको आहे, जरा जाडसरच बारीक करायचा आहे। तो मसाला बनवण्यासाठी इथे आपण घ्यायचा आहे पहिल्यांदी छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 हिरवे मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आणि हे पाणी न टाकता आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे वाटेपर्यंत आपलं कांदा छानपैकी मऊ झालेला आहे। आता आपण तो सगळा व्यवस्थित असा ढवळून घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण जो असा जाडसर आता मिरचीचा मसाला वाटलेला होता तो टाकायचा आहे। हा जाडा टाकण्याचं कारण म्हणजे तो नंतर खाताना आपल्याला जो लागतो ना तो खूप छान लागतो। तुम्ही स्मूथ पेस्ट पण अगदी करू शकता पाणी वगैरे टाकून, पण अशा पद्धतीने जरा करून बघा, खूप छान लागतो तो खाताना। त्याच्यामुळे मी इथे जाडसरच घेतलेला आहे। आता भांड्याला जे लागलेले आहे ते आपण नंतर पाणी आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये, मग ते सगळं असं मिक्स करून आपण पाण्यामध्ये ते यूज करून होईल, काही फुकट आपलंच काही जाणार नाही। आता मीठ टाकून घेऊन परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। आता आपण त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 3 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 2 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे। मिरची जर तुम्ही सुरुवातीची जर तिखट वापरली असेल तर इथलं मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल। जर मिरची तुमची तिखट नसेल तर हे एवढं प्रमाण ठेवलं तर बरं होईल, कारण का जरा स्पायसीनेस असेल ना तर खूप छान लागतं। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 कप पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा आणि मसाले सगळे मस्तपैकी शिजतील। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून एक छानपैकी त्याला उकळी काढून घेऊया, म्हणजे मसाला आणि कांदा छानपैकी सगळा एकजीव होईल। कांदा आपला छानपैकी शिजलेला आहे। आता परत एकदा सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि आपले जे प्रॉन्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही, जसे 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रॉन्स अगदी चांगले शिजतात। प्रॉन्स बनवायला सोपे असतात, फक्त साफ करणं जरा कठीण असतं, कारण का ते व्यवस्थित साफ केलं गेलं नाही तर त्याच्यातला काळा धागा वगैरे असतो तो व्यवस्थित क्लीन केलं गेलं नाही तर ते पचायला आपल्याला जड जातं। त्याच्यामुळे व्यवस्थित साफ करूनच आपण हे प्रॉन्स वापरायचे असतात। आता सगळे प्रॉन्स आपण त्याच्यामध्ये टाकून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी शिजायला ठेवायचं आहे। इथे 15-20 मिनिटं झालेली आहेत, आपण प्रॉन्स मस्तपैकी शिजलेले आहेत। आता आपण ते सगळे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आपल्या ग्रेव्हीला म्हणजे आपल्या मसाल्याला एक चांगलं टेक्स्चर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आता कांदा खोबरं लसूण ह्याचा वाटण म्हणजे मसाला जो असतो तो तयार केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। तो कसा बनवायचा ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, ते इथे मी अर्धा कप घेतलेला आहे, अर्धा कप आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे। आणि आता इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे, कोकम आगळ 1 चमचा इथे टाकलेला आहे। कोकम आगळ नसेल, कोकम नुसतं असेल तर कोकम 2 ते 3 कोकम त्याच्यामध्ये टाकले तरी चालेल। कोकम टाकण्याचा उद्देश असा असतो की एक तर चटपटीत टेस्ट येते त्याच्यासाठी, आणि आपल्याला प्रॉन्स हे पचायला जड होता कामा नयेत ह्याच्यासाठी, म्हणून हे कोकम आवर्जून टाकायचं असतं। त्याच्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून एक 10 मिनिटांसाठी छानपैकी आपल्याला ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांनी आपले प्रॉन्स हे छानपैकी तयार होतील। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि इतकं छान सुंदर टेस्टी असं तयार होतात हे आपले प्रॉन्स। आता सगळं काही व्यवस्थित रेडी झालेलं आहे, छानपैकी कोथिंबीर टाकून एक गार्निशिंग करूया जरा, आणि आपले मस्तपैकी सुंदर प्रॉन्स मसाला हे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू परत एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।